श्रीराम. आपण पाहतोय दासबोधामधील दशक चौथा नवविधा भक्ती. नवविधा भक्ती या चौथ्या दशकात वंदन भक्तीनंतर समर्थ दास्य भक्ती सांगतात. तर आज पाहतोय सातवा समास दास्य भक्ती. दास म्हणजे काय? सेवक, जो सेवा करतो तो. समर्थ म्हणतात दास्य कोणाचे करावे, म्हणजे सेवा कोणाची करावी, तर देवाची करावी. हा समास जर वाचलात तुम्ही नीट तर त्याच्यात असं आढळतं की समर्थ सांगतायत की देवालयातील कामं करावी, देवळातील कामं करावी, मंदिरातील कामं करावी. म्हणजे भांडी पूर्वी हे सगळं भक्तगण करत, की आता माणसं ठेवून काम करून घेतात देवळात सुद्धा ही कामं, पण पूर्वी हे सगळं भक्त करत स्वतः. तर त्या काळाच्या गरजेप्रमाणे समर्थांनी हे सांगितले की देवालयातील कामं करावी. पण याचा दुसरा दृष्टिकोन असा असावा की देवाचं काम करणे म्हणजे निस्वार्थ वृत्तीने काम करणे. ज्यात स्वार्थ नसतो ना, ते काम अधिक उत्तमरित्या केलं जातं. आपण पाहतो अनेक देवस्थानच्या ठिकाणी सुद्धा अगदी समाजात प्रतिष्ठित समजली जाणारी माणसं साधी साधी कामं आवडीनं निष्ठेनं करतात. याचाच अर्थ देवाचं कोणतंही काम हलकं नाही, म्हणजेच ते देवाचं काम आहे, मी त्याचा सेवक आहे, ही भावना त्याच्या मागं असते. स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाची तरी चाकरी करणे म्हणजे दास्य भक्ती नव्हे. मग कुणाची भक्ती करायची? तर जो सर्वगुण संपन्न आहे असा तो, म्हणजे कोण? भगवंत. म्हणून समर्थ म्हणतात की दास्य कोणाचे करावे? दास्य रामाचे करावे. जिथे स्वार्थ नाही असा दास व्हावे, सदा सर्वदा उत्तमा ते भजावे. जिथे स्वार्थ नाही असा दास व्हावे, सदा सर्वदा उत्तमा ते भजावे. तुवा वैभवा राघवाच्या जपावे, अति नम्र भावे खरा दास व्हावे. तुवा वैभवा राघवाच्या जपावे, अति नम्र भावे खरा दास भावे. श्रीराम.